जय भीम. आज होता आरवीचा बर्थडे. आरवीच्या बर्थडेची तयारी चालू होती. आम्ही मस्त चिकन बिर्याणी बनवत होतो. म्हणजे माझी नणंद ते बिर्याणी बनवत होते. आम्ही सर्व साहित्य कापून घेतली बिर्याणी बनवायसाठी. त्याच्यानंतर आयुषचे पप्पा, तिचे मामा, परत माझ्या नणंदने त्यांनी सर्व डेकोरेशन करून घेतलं होतं. तोपर्यंत मी मुलांची तयारी मुलांना तयार करून त्यानंतर मी पण तयारी करून घेतली होती. सर्वात पहिले आरवीच्या औक्षण मी केलं. मग तिच्या सर्व आत्यांनी तिच्या औक्षण केलं. मुलं किती लवकर मोठी होऊन जाताना असं वाटत होतं माझी आरवी किती लहान आहे, बघता बघता किती मोठी. बरं झालं आम्ही बिर्याणी लवकर बनवून घेतली होती, नाहीतर बर्थडेला ना खूपच उशीर होऊन गेल्या होत्या. या ताईन त्या पण आल्या होत्या, माझ्या फ्रेंड आहेत स्वाती ताईन, त्या खूप छान वाटलं त्या ताई इतक्या लांबून आल्या आरवीच्या बर्थडे साठी. स्वाती ताईन त्यांनी इतकं छान आरवीसाठी गिफ्ट आणलं होतं ना, जसं आम्ही ओपन केलं ना तसं आम्हाला इतकं छान गिफ्ट वाटलं ना, खूपच छान होतं खरंच. स्वाती ताई थँक्यू स्वाती ताई गिफ्ट आणल्याबद्दल इतकं छान. त्यानंतर बसली आरवी केक कापायसाठी, पण आयुषनुसार रडत होता की केक मीच कापणार, असं तिला कापूच देत नव्हता. तिला जबरदस्ती बसवलं होतं आम्ही केक कापायसाठी. स्वाती ताईन त्यांनी बुद्ध भगवानची मूर्ती आणली होती, खरंच खूप छान होती, सर्वांना खूप आवडली. त्यानंतर आरवीला सर्वांनी केक खाऊ घातला. आरवी काही नाही म्हणत होती केक खायसाठी, कारण तिला केक खूप आवडतो. त्यानंतर आयुषचे पप्पा मी आरवीला केक खाऊ घातला. 10K चं सेलिब्रेट आरवीच्या बर्थडे सोबतच करणार होतं, पण 10K ला 20च फॉलोअर्स कमी होते. काही बात नाही, उद्यापर्यंत होऊन जाणार 10K, तर उद्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्यानंतर अनिकेत दादाने आरवीला केक खाऊ घातला. मग तिच्या मामाने आतून त्यांनी केक खाऊ घातला. चला मग मिनी ब्लॉग इथे सेंड करते, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.